साखरचौथ संकष्टी म्हणजे संकष्टी चतुर्थीचाच एक प्रकार आहे, जो विशेषतः महाराष्ट्र आणि उत्तर भारतात साजरा केला जातो। या दिवशी भक्त भगवान गणपतीची पूजा करून उपवास ठेवतात आणि मुलांच्या निरोगी आयुष्यासाठी आणि संकटांच्या निवारणासाठी प्रार्थना करतात। संध्याकाळी चंद्रदर्शन झाल्यानंतर उपवास सोडला जातो। साखरचौथ संकष्टीचे महत्त्व, संकटांचा नाश होतो। या दिवशी गणपतीची पूजा केल्याने घरातील नकारात्मक प्रभाव दूर होतात आणि सर्व संकट टळतात, अशी मान्यता आहे। मनोकामनांची पूर्ती होते। सच्चा भाव ठेवून व्रत केल्यास गणपती सर्व मनोकामना पूर्ण करतात, असे मानले जाते। मुलांचे कल्याण होते। विशेषतः विवाहित स्त्रिया आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी हे व्रत करतात। नकारात्मकता दूर होते। गणपती हा अडथळे दूर करणारा देवता मानला जातो, त्यामुळे या दिवशी पूजा केल्याने घरातील समस्या दूर होतात आणि घरात शांती राहते। साखरचौथ संकष्टीच्या पूजेची पद्धत: 1. सकाळची तयारी: भक्त पहाटे उठून स्नान करतात आणि गणपतीची मूर्ती एका लाकडी फळ्यावर ठेवतात। 2. पूजा साहित्य: गणपतीला पिवळी फुले, दुर्वा आणि तुपाचा दिवा अर्पण केला जातो। 3. उपवास: या दिवशी उपवास ठेवला जातो। 4. गणपतीची आराधना: गणपती अथर्वशीर्षचे पठण करून गणपतीची आराधना केली जाते। 5. चंद्रदर्शन: संध्याकाळी चंद्रदर्शन झाल्यानंतर गणपतीची पूजा करून उपवास सोडला जातो। 6. व्रत कथा: उपवास सोडण्यापूर्वी संकष्टी चतुर्थीची व्रत कथा ऐकली जाते, ज्यामुळे पूर्ण फळ मिळते, असे मानले जाते।